त्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचाही सुद्धा पिशा इंडेक्स करा महाराष्ट्रातला तयार, आणि महाराष्ट्रातल्या पिशा इंडेक्सनुसार महाराष्ट्रातले रस्ते करा. अध्यक्ष महोदय, आमदाराला नका निधी देऊ, रस्त्याला निधी द्या. अध्यक्ष महोदय, हा काय लालो खेळ अध्यक्ष महोदय की आमदाराला निधी द्यायचा, रस्त्याला द्यायचा नाही. मग रस्ते कोण करणार आहे अध्यक्ष महोदय? असा भेदभाव का करू आले अध्यक्ष महोदय आपण? अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय, आजच्या अंदाजे 3.5 वर्षापूर्वी आम्हाला ज्या वेळेस सुरतला नेण्यात आलं होतं त्यावेळेस नगरविकास मंत्र्यांनी त्यावेळेस 11-3 एप्रिलला माझ्या मतदारसंघातल्या म्हणा आणि या महाराष्ट्रातल्या अनेक विभागातल्या प्रशासकीय मान्यता प्रमा काढल्या होत्या. तशीच एक प्रमा माझ्या मतदारसंघातली 11/3/2022ला नगरविकास मंत्र्यांनी काढली होती. आणि त्यानंतर प्रमा काढल्यानंतर 23/5/2022ला अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी नगरविकास मंत्र्यांना एक प्रस्ताव पाठवला की आपण जे कामं प्रस्तावित केले, शासन स्तरावरून मंजूर केलेले कामं हे ग्रामपंचायत हद्दीतले आहेत आणि सदर कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात यावी किंवा कसे, तसेच नगरविकास विभागाचा निधी ग्रामीण क्षेत्रामध्ये उपयोगात आणा किंवा कसे ह्याबाबत मार्गदर्शन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्र्यांना मागितले. अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांचं नगरविकास मंत्र्यांना मार्गदर्शन मागितल्यानंतर नगरविकासचं 17 मार्च 2021ला नगरविकासचं मार्गदर्शन झालं. मार्गदर्शनाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की कामाची जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याच्या अटीवर शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे त्यावेळेस शासनानं अध्यक्ष महोदय मान्यता सुद्धा दिली. नंतर सरकार कोसळलं आणि आम्ही सुरतवरून मी परत आलो. जे आमदार यांच्यासोबत गेले नाहीत त्या सर्व आमदाराच्या कामाला स्थगिती देण्यात आली. मग ते नगरविकासचे कामं असू द्या का विविध विभागाचे असू द्या, मग आमच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर अनेक लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं ते काम करण्याचे आदेश सुद्धा दिले. मग कामाला सुरुवात झाली, कामाचे आदेश दिले. नंतर एका व्यक्तींनी नगरविकास मंत्र्याकडे पुन्हा तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये असे सांगितलं होतं की ही कामं ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे निधी वितरित करण्यात येऊ नये. त्याच्यात नगरविकास मंत्र्यांनी असं लिहिलं की निधी वितरित करण्यात येऊ नये, याला स्थगिती आम्ही देत आहोत आणि ज्यांनी हे कामाला प्रस्ताव दिला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मला सांगा, नगरविकास मंत्र्यांनी म्हटलं ग्रामपंचायत हद्दीत कामं असतील तर करण्यास म्हणणं काही अडचण नाही. नगरविकास मंत्र्यांनी म्हटल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमा काढल्या, कामाला सुरुवात झाली, काम झालं. मग कारवाई तरी कोणावर करायची? मग नगरविकासच्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची का ग्रामपंचायत विकासाची मान्यता दिली म्हणून? मग जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करायची का की जिल्हाधिकाऱ्यानं ग्रामपंचायत हद्दीत कामं करण्यास परमिशन दिली म्हणून? मग विनाकारण याचे कामं झाले, संपूर्ण कामं झाले. अद्यापर्यंत सुद्धा नगरविकास मंत्र्याच्या एका पत्रामुळे त्या कंत्राटदाराला अद्यापर्यंत पैसे मिळाले नाही. म्हणून माझी आपणास विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपली दखल घेण्यात आली पाहिजे. अध्यक्ष महोदय, काल सभागृहामध्ये आमचे शंभूराज देसाई साहेबांचं मंत्री महोदयाचं भाषण मी बघितलं. त्यांच्यावर कशा पद्धतीनं साताऱ्याला पोलिसांनी अत्याचार केला, अन्याय केला, कशा पद्धतीनं त्यांचं जे संभाषण ऐकत असताना 4 पोलीस ह्या दंडाला म्हणजे एका आरोपीसारखी स्थिती आमच्या मंत्री महोदयाची त्या ठिकाणी झाली. मला त्यांच्याहून माझा सुरतचा सुद्धा किस्सा आठवते. कारण की बरं झालं महाराष्ट्र पोलिसांनी आमचे मंत्री महोदय नशे में धुन नाही ते असं काही म्हटलं नाही. यासाठी मी सांगतो, ज्यावेळेस मी सुरतला होतो, सुरतला त्यावेळेस गुजरातच्या पोलिसांनी महाराष्ट्र के आमदार नितीन देशमुख नशे में धुन था इसलिए हमने उठा केले गए. रातचा 3:30चा दरम्यानचा टाइम होता अध्यक्ष महोदय. त्यावेळेस मी रस्त्याने सुसाट चालत होतो आणि गुजरातचे पोलीस 100-150 पोलीस माझ्या मागे येत होते. मंत्री महोदय तर महाराष्ट्रामध्ये होते,
ज्या मातीत जन्माला आले त्या महाराष्ट्रातले होते, त्या महाराष्ट्रातले पोलीस होते. पण ज्या ठिकाणी मला सुरतला नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी गुजरातचे पोलीस होते. 3:30चा टाइम होता. सकाळी सकाळी 100 पोलिसांनी मला उचललं. एखाद्या आरोप्यासारखं का एखादी डेड बॉडी अशी उचलतात अशा पद्धतीनं मला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं आणि जबरीनं मला माझ्या दंडामध्ये जबरीनं इंजेक्शन टोचले आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा गिर गया. ही बातमी अध्यक्ष महोदय पेपरला आलं होतं. अध्यक्ष महोदय साऱ्या महाराष्ट्राने बघितलं. अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आ गया. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय ज्या पेपरला ज्या टीव्हीला जी बातमी आली, त्या टीव्हीवर जी बातमी आली की आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा द्या, माझ्या कुटुंबाचं काय झालं अध्यक्ष महोदय, माझ्या परिवाराचं काय झालं अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं टीव्हीवर बातमी येत असताना अध्यक्ष महोदय त्या महाराष्ट्रात कशा पद्धतीने आमच्या रडण्यात आला सुरतमध्ये. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. एक मिनिट अध्यक्ष शंभूराजे सन्माननीय अध्यक्ष महाराज, एक मिनिट सन्माननीय सन्माननीय सदस्य नितीन देशमुख साहेब हे अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलतायत प्लीज. आणि आता अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था पार गुजरातच्या कायदा सुव्यवस्थेकडे नेऊन त्यांनी सोडली. राज्याबाहेरचं ते बोलले ते तर रेकॉर्डवरनं आपण तपासून रेकॉर्डवरनं काढून टाका. नंबर 1. आणि परत ते काय म्हणतायत त्यांनी माझा पण उल्लेख केला, ते सुद्धा मी त्याला सांगेन की आपण विषयाशी संबंधित बोलताना संबंधित सदस्याचं नाव घेताना आधी नोटीस दिलं पाहिजे. ही काय प्रश्न उत्तरं चाललेली नाहीत. हा प्रस्ताव आहे आणि म्हणून नाही तुम्ही वस्तुस्थिती जरूर मांडा, पण ते जे बोलले ना अध्यक्ष महाराज ते दादांत खोटं आहे, त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. त्यामुळं रेकॉर्डवरनं आपण हे सगळं काढून टाकावं आणि आता त्याला थांबवा बोलण्यापासून. अध्यक्ष महोदय शंभूराजे मी वास्तुस्थिती अध्यक्ष महोदय मांडली. 1 मिनिट बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती मांडली. सभागृहाला मी हे अवगत करत आहे की 4 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उत्तर देणार आहेत. 3:30 वाजता उत्तर देणार होते, परंतु मी त्यांना 4 वाजता उत्तर द्यायची वेळ दिलेली आहे. त्यामुळे 4 वाजेपर्यंत मॅक्झिमम सदस्यांना बोलायचं आहे. आपल्याला अजून 30 सेकंदात आपलं म्हणणं संपवायचं आहे. चला अध्यक्ष महोदय मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या पक्षाला जो टाइम असेल तो टाइम मी मागत आहोत. शिवसेनेला जो अधिकृतीचा टाइम असेल, अरे अध्यक्ष महोदय 30 सेकंद आपण जर 30 सेकंद देत असाल तर मी बोलतच नाही. 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? 30 सेकंदात काय बोलणार आहे माणूस? अध्यक्ष महोदय सुरू तर करा. 30 सेकंद आपण सुरू करा, मी बेल वाजवतो. अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती आपल्या समोर मांडली. अध्यक्ष महोदय अरे बोलू द्या. अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय मी वास्तुस्थिती मांडली. टीव्हीवर चॅनलवर बातम्या होत्या. अध्यक्ष महोदय आमदार नितीन देशमुख को दिल का दौरा आहे, बातमी मी नाही दिली. अध्यक्ष महोदय ही कोणा दिली त्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय त्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय आज 3.5 वर्षाचा कार्यकाल झाला. अध्यक्ष महोदय या 3.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 1 रुपयाचा निधी या 3.5 वर्षात आम्हाला मिळाला नाही. का आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही महसूल भरत नाही. आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आम्ही रोड टॅक्स भरत नाही. मी माझ्या मतदारसंघातले तुम्हाला इथं जिओ टॅकिंगचे फोटो आणले. अध्यक्ष महोदय 3.5 वर्षामध्ये हे जिओ टॅकिंगचे फोटो आहे. अध्यक्ष महोदय डिस्टर्ब करू नका, बसा. डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय बोलू द्या. संजीव अध्यक्ष महोदय 3.5 वर्षामध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 रुपयाचा निधी अध्यक्ष महोदय आम्हाला मिळाला नाही. मी माझ्या मतदारसंघातले जिओ टॅकिंगचे फोटो आणले अध्यक्ष महोदय. का अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघातले लोक टॅक्स भरत नाही, आमच्या लोक मतदारसंघातले रोड टॅक्स भरत नाही, इन्कम टॅक्स भरत नाही, घराचा महसूल भरत नाही, मग आमच्यावर का अन्याय? 2.5 वर्षापूर्वी आम्ही बघितलं नशीन मिळाले, पण आज तर आमचे भोसले साहेब राजे आहेत. राजानं कधी हे नाही करायला पाहिजे, भेदभाव करायला नाही पाहिजे. आज आम्हाला राजेकडून अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहे, कारण की हा जो निधी देत असताना हा निधी तुम्ही आमदाराला नका देऊ, मतदारसंघातल्या जनतेला निधी द्या अध्यक्ष महोदय. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये PCI इंडेक्स असते त्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचाही सुद्धा PCI इंडेक्स करा महाराष्ट्रातला तयार, आणि महाराष्ट्रातल्या PCI इंडेक्स नुसार महाराष्ट्रातले रस्ते करा अध्यक्ष महोदय. आमदाराला नका निधी देऊ, रस्त्याला निधी द्या अध्यक्ष महोदय. हा काय लाला खेळ अध्यक्ष महोदय की आमदाराला निधी द्यायचा, रस्त्याला द्यायचा नाही? मग रस्ते कोण करणार आहे अध्यक्ष महोदय? असा भेदभाव का करू राहिले अध्यक्ष महोदय आपण? अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात पारदच्या राखळमुळे 500 ट्रकचे रोज राखळचे ट्रक रोडले जातात, 500 ट्रक अध्यक्ष Conclude महोदय. करा. आणि राखळमुळे अध्यक्ष महोदय हे रस्ते खराब झालेले आहेत. कन्क्लूड करा. मग हे रस्ते कोण करणार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं मध्ये अध्यक्ष महोदय, कर्जमाफीची अध्यक्ष महोदय घोषणा झाली, परंतु अद्यापर्यंत त्याच्या अटी शर्ती झाल्या नाही. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचे काय हाल आहे हो अध्यक्ष महोदय? लाडल्या बहिणीला आपण 1,500 रुपये देऊ राहिलो, पण शासनानं कधी लाडल्या बहिणीच्या भावाचा विचार नाही केला. त्या भावाची परिस्थिती काय, त्या बहिणीची परिस्थिती काय? व आज लाडल्या बहिणीच्या भावाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं, शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. प्रत्येक गावात अध्यक्ष महोदय, एका एका गावात 35 वर्षाचे मुलं असे आहेत, 400-500 प्रत्येक गावामध्ये, कुठं 200 कुठं 300 शेतकऱ्याच्या मुलाला कोणी पोरगी नाही देऊ राहिलं. आपण 1,500 रुपये देऊ राहिलो, 1,500 रुपये त्या बहिणीची आपण मतं घेतो, पण त्या बहिणीच्या परिवाराचा विचार कोण करील अध्यक्ष महोदय? त्या बहिणीच्या मुलाचा कोण विचार करील? त्या मुलाचं परिवाराचं काय, त्या कुटुंबाचं काय? 1,500 रुपयात फक्त मतं घ्यायचे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या ज्या कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय, चला, 31 करा. मार्च 2026 पुढचं नाव पर्यंत कोणाचं? जे कास्तकार सतत असतील त्यांना कर्जमाफी चला, देण्यात यावी जयंत पाटील अध्यक्ष साहेब. महोदय, हे विनंती